नमस्कार, मी रुपाली. आपल्या चायनीज सिरीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आजची आपली चायनीज डिश आहे स्प्रिंग रोल. अगदी शीट्स बनवण्यापासून ते पूर्ण प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित सगळं प्रोसेस समजेल आणि अगदी घरच्या घरी तुम्ही बाहेरपेक्षाही सुंदर असे स्प्रिंग रोल बनवू शकाल. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा आपण स्प्रिंग रोलसाठी लागणारं जे कणिक असतं ते मळून घेणार आहोत. आपण स्प्रिंग रोल बनवतो त्यासाठी शीट्स बनवणार आहोत. तर शीट्स बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. अर्धा किलो मैद्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून हा मैदा आहे तो अगदी घट्टसर मळून घ्यायचा आहे. तेवढा घट्ट आपण मैदा मळून घेतलेला आहे. एक 15 ते 20 मिनिटं आपण भिजवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात. आपण ही अरोमॅट पावडर प्रत्येक चायनीज डिशमध्ये वापरलेली आहे. ही जी पावडर आहे ती आपल्याला ॲमेझॉनवर मिळून जाते. अशा कलरची ही पावडर असते. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता. आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गाजर घेतलेला आहे, पातळ चिरून घेतलेला आहे. कोबी घेतलेला आहे, कोबी पण पातळ चिरलेला आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. शिमला मिरची. आपण स्प्रिंग रोलसाठी भाज्या आहेत त्या अगदी पातळ चिरायच्या आहेत. कांदा घेतलेला आहे. मी जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. कांदा पात आणि नूडल्स घेतलेले आहेत उकडलेले. आपण जे साहित्य वापरलेलं आहे ते सर्व चमच्याने मोजलेलं आहे. आपल्याकडे अशा प्रकारचे चमचे असतात, त्याच चमच्याने आपण मोजलेले आहेत. आपण ही घेतलेली आहे आपली घरची शेजवान चटणी. त्याचा व्हिडिओ आपण टाकलेलाच आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. ह्या पॅनला सगळीकडे तेल असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे नूडल्स बनवतो ते आपल्या पॅनला चिटकत नाहीत. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे आपण घातलेले आहे बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा आपण घातलेला आहे बारीक चिरलेला आलं, 1 चमचा घातलेली आहे आपण बारीक केलेली हिरवी मिरची. आता कांदे घालूयात. कांदे पण छान थोडेसे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपण फुलच ठेवलेली आहे. आता आपण ज्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत, कोबी, गाजर, शिमला मिरची, ती पण घातलेली आहे. अगदी 2 मिनिटं परतलेली आहे. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे नूडल्स शिजवून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. नूडल्स कसे शिजवायचे आपला चायनीज डिशचा जो पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल्समध्ये मी दाखवलेलं आहे. अगदी 1 मिनिटभर ह्या भाज्यांमध्ये नूडल्स आपण परतायचं आहे. आता त्याच्यामध्ये रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, विनेगर, काळी मिरी पावडर, अरोमॅट पावडर घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जी शेजवान चटणी बनवलेली आहे ती घालायची आहे आणि अगदी 1-2 ते 3 मिनिटं पण छान परतून घ्यायची आहे. आता सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये घालायचे आहे कांदा पात. कांदा पात घालून पण अगदी थोडंसं परतून घ्यायचंय. आता सगळ्यात शेवटी मी त्याच्यामध्ये घालणार आहे तळलेले नूडल्स. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, मला आवडतात म्हणून मी घातलेले आहेत. स्प्रिंग रोलमध्ये छान क्रंची लागतात म्हणून मी घातलेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे. आता हे नूडल्स आपण थंड होऊन द्यायचे आहेत. आता आपण शीट्स बनवायला घेणार आहोत. मैदा आहे तो छान भिजलेला आहे, अगदी घट्टसर छान झालेला आहे. अगदी व्यवस्थित परत एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि अगदी छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. जसे आपण पुरीला करतो तेवढ्या आकाराचे मी गोळे तयार केलेले आहेत. 5 ते 6 गोळे तयार करून घेते सुरुवातीला. एकसारखे घ्यायचे आहेत. आता थोडासा मैदा घेऊन हे जे आपण गोळे घेतलेले आहेत थोडेसे लाटून घ्यायचे. लाटताना पण एकसारख्या पोळ्या तयार करायच्या आहेत. अशा पद्धतीने मी 5 गोळे तयार करून घेतलेले होते. त्याच्या 5 पोळ्या तयार केलेल्या आहेत. एकसारख्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. एका आकाराच्या करून घेतलेल्या आहेत. आता सगळ्यात शेवटी जी आपण पोळी केलेली आहे
त्याच्यावरती खाली थोडासा मैदा घालायचा आहे आणि त्याच्यावरती पोळी ठेवायची आहे आणि त्या पोळीवरती थोडंसं तेल लावून व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। परत थोडासा मैदा घालायचा आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करायचं आहे। आता त्याच्यावर एक पोळी ठेवायची आहे। परत त्या पोळीला थोडंसं तेल लावायचं आहे, मैदा घालायचा आहे। सर्व पोळ्या आपण एकावर एक अशाच पद्धतीने लावून घ्यायच्या आहेत। तेल लावायचे, तेल लावायला विसरायचं नाही आहे। तेल लावल्यामुळेच आपण ज्या पोळ्या लाटणार आहोत एकावर एक त्या सुट्ट्या होणार आहेत। अशा पद्धतीने 5 पोळ्या आपण छान एकावर एक अशा लावून घेतलेल्या आहेत। आता त्यांना लाटून घ्यायच्या आहेत, एकसारख्या अशा लाटायच्या आहेत। अशा पद्धतीने मी एक पोळी लाटून घेतलेली आहे। तवा घेतलेला आहे, तवा छान गरम झाल्यानंतर त्याच्यावरती आपण जी पोळी लाटून घेतलेली आहे ती घातलेली आहे। आता आपल्याला या शीट्स आहेत त्या वेगळ्या करायच्या आहेत। एक साईड आहे ती छान भाजल्यानंतर आपोआपच ती पोळी अशी वेगळी होते। अशा प्रकारे आता ही पोळी काढून झाल्यानंतर पलटी करायची आहे। आता इकडची शीट तुम्हाला दिसत असेल रिकामी झालेली आहे, सुट्टी झालेली आहे, काढून घ्यायची आहे। गॅस सुरूच आहे। जशा आपल्या त्या पोळ्या सुट्ट्या होतील तशा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ह्या पोळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपले हे शीट्स आपण तयार करून घेतलेले आहेत। आता कट करून चौकोनी आकार करूयात, म्हणजे आपल्याला रोल बनवणं सोपं जाईल। अशा प्रकारे आपण चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण रोल बनवायला घेऊयात। थोडासा मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्याची पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। रोल्स आपल्याला चिटकवायला लागतात। रोलला चिटकवण्यासाठी हा मैदा आपल्याला उपयोगी पडणार आहे। अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता एका रोलवर आपण जे आपण नूडल्स बनवून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत, एका कोपऱ्यावर घालायचे आहेत आणि आपण मैद्याची पेस्ट बनवून घेतलेली होती ती अशा पद्धतीने शीटला लावून घ्यायची आहे। रोल बनवताना सुद्धा अगदी घट्ट असा रोल बनवायचा आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे घट्टसर असा रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे। सगळ्या शेवटी परत एकदा मैद्याची जी पेस्ट बनवलेली आहे ती लावून हा रोल चिटकवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण सर्व रोल्स तयार करून घेणार आहोत। तुम्हाला शीट्स बनवणं जर अवघड जात असेल तर रेडीमेड शीट पण मिळतात, त्या पण तुम्ही वापरू शकता। घरचे जे शीट बनवतो त्याच्याने अगदी क्रंची कुरकुरीत असे आपले रोल तयार होतात। तर अशा पद्धतीने आपण सर्व रोल तयार करून घेतलेले आहेत। आता तळून घेऊयात। तेल छान गरम झाल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे रोल छान तळून घ्यायचे आहेत। फुल गॅसवर रोल तळायचे नाहीयेत, अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाहीये, नाहीतर जे रोल आहेत ते लूज होतात, अगदी खुसखुशीत होत नाहीत। अशा पद्धतीने आपण हे रोल आहेत ते तळून घेतलेले आहेत। अगदी बारीक गॅसवर पण तळायचे नाहीयेत, नाहीतर तेलकट होतात। मीडियम गॅसवरच आपल्याला हे रोल तळून घ्यायचे आहेत। आता हे शीट्स राहिलेले आहेत ते आपण फ्रोझन करून ठेवू शकतो। एका क्लीन रॅप पेपरमध्ये आपण गुंडवून हे फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला ज्यावेळेस हवे त्यावेळेस आपण रोल्स बनवून खाऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपण जे नूडल्स बनवलेले होते त्याच्यामध्ये 12 रोल्स तयार झालेले आहेत आणि आपण जो अर्धा किलो मैदा घेतलेला होता
त्याच्यामध्ये आपले 24 शीट तयार झालेले आहेत. त्यामधले 12 शीटचा आपण रोल बनवलेले आहेत आणि 12 शीट आपले शिल्लक राहिलेले आहेत. मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान आपल्या चायनीज रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.